अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघणार आहोत, आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि त्याचबरोबर सूर्यग्रहण सुद्धा आहे। पण आपल्या भारतात हे सूर्यग्रहण कुठल्याही प्रकारे लागणार नाहीये, दिसणार नाहीये। त्यामुळे ह्या सूर्यग्रहणाबद्दल काही अशी कुठली अफवा असेल तर त्यावर खरं मानू नका, कारण त्यावर आपल्याला काही करायचं नाहीये। भारतात न दिसल्यामुळे तुम्हाला कुठलेही वेध पाळायचे असे काही नाहीये। तर आता ती वेळ झालेली सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही ती वेळ सोडून दिली, तो विषय सोडून दिला तरीही चालेल। दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे सर्वपित्री अमावस्या। तर आज सर्वपित्री अमावस्या आहे म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात बघा, आजचा दिवस आहे पूर्णपणे, आज दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवला असेल किंवा नसेल, जे काही तुम्ही तुमच्या घरात शिजवलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आज अगदी तुम्हाला दुपारी जरी जमलं नाही तर संध्याकाळी सुद्धा 6 वाजेच्या आत तुम्ही काहीही असू दे, अगदी दही भाताचा सुद्धा तुम्ही नैवेद्य तो नुसता त्यांच्या नावाने ठेवून दिला आणि कुठल्याही चिमणी कावळ्यांनी पक्षींनी येऊन खाल्ला, कबुतरांनी खाल्ला तरीही चालेल, काही हरकत नाही। अजूनही तुम्ही ठेवू शकता, संध्याकाळपर्यंत ठेवू शकता, संध्याकाळी 6 नंतर ठेवू नका। ते झालं। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज आपला हा दिवस जो सर्वपित्री अमावस्येचा हा दिवस आहे, हा वर्षातनं फक्त आणि फक्त एकदाच येतो आणि त्यामुळे या दिवशी आपले पितृ जे आहे ते समाधानी राहावे, आपल्याला आशीर्वाद देऊन जावे, त्यासाठी आपल्याला खूप साधी सोपी आणि एक महत्त्वाची सेवा अशी करायची आहे। दरवेळेस अमावस्येला पौर्णिमेला आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवणं, स्वच्छ करणं, सगळीकडे दिवे लावणं, व्यवस्थित सगळं व्यवस्थित, तुम्हाला सांगते उंबरठा व्यवस्थित करणं, सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। तर तुम्हाला आजही ह्या गोष्टी करायच्या होत्या, केल्या असतील अतिउत्तम, नसेल केल्या तर उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे, घटस्थापना आहे, तर उद्या सुद्धा तुम्ही तुमच्या घराचं उंबरठा पूजन वगैरे सगळं तुम्ही करू शकता। जी काही साफसफाई असेल ती संध्याकाळच्या आत किंवा संध्याकाळ झाल्यावर रात्री तुम्ही करू शकता, कारण उद्यापासून घटस्थापना आहे। घट एकदा बसल्यावर घरात कुठल्याही प्रकारची साफसफाई केलेली चालणार नाही। ते झालं। शेवटची गोष्ट तुम्हाला जी मला सांगायची होती, तुम्हाला तुमच्या घरात एक धूर करायचा आहे। तो धूर कशासाठी असतो हे दर अमावस्येच्या वेळेस तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या घरात महिन्याभरातली किंवा 15 दिवसातली जी काही नकारात्मकता शिरलेली असते बघा, भरपूर ठिकठिकाणी लोक आपल्या घरात येतात, आपले शेजारी पाजारी, इकडचे तिकडचे कोणीही येतं। कधी समजा कामवाली बाई असेल किंवा दूधवाले असतील किंवा कपडे लॉन्ड्री घेणारे कोणी लोक, म्हणजे कोणी असू दे, कधी काय असेल काय नाही, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्या मनातल्या भावना कशा आहेत, हे विचार करून ते कोणत्या भावनेने येतात आणि त्यांची नकारात्मक समजा वेव्ज असतील ते तुमच्या घरात त्याचा फरक पडू नये, त्यांनी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला दर अमावस्या पौर्णिमेला एक गोष्ट करायची असते। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरात संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान, संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला तुमचं उंबरठा पूजन करायचं आहे। उंबरठा पूजनमध्ये तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। स्वच्छ करणं आधी व्यवस्थित पुसून घ्या, हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्याची पूजा करा, तुपाचा दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा आणि त्यानंतर तुम्हाला रांगोळी वगैरे तर काढणं गरजेचंच आहे। रांगोळी, छोटीशी रांगोळी वगैरे काढा, 4 टिप्पे काढले तरी महत्वाचं आहे। पण दाराच्या बाहेर आणि घराच्या ब्रह्मस्थानावर, दाराच्या बाहेर आणि घराच्या ब्रह्मस्थानावर, आणि तुम्हाला जर का तुमच्या घराचा ब्रह्मस्थान माहिती नसेल तर तुमच्या घरातल्या देव्हाऱ्याजवळ तुम्हाला एक धूर करायचा आहे। हे धूर तुम्हाला 2 वेगळ्या ठिकाणी, 2 वेगळ्या वाटीत किंवा डिशमध्ये करायचं आहे, किंवा तुमच्याकडे 2 धूपदाणी असेल तर अति। तुम्हाला काय घ्यायचे आहे, काही तांदळाचा तुम्हाला बेस घ्यायचा आहे। आपण आसन म्हणून तांदूळ येत असतो, अखंड तांदूळ असावे, त्यावर तुम्हाला 2 किंवा 4 कापूर घ्यायचे, 2 कापूर घ्या किंवा 4 कापूर घ्या, म्हणजे व्यवस्थित बघा ती वस्तू जी आहे ती जळाली पाहिजे। तर तुम्हाला 2 कापूर घ्या, आधी लावण्यापुरते 2 कापूर घ्या, परत तुम्ही अजून 2 टाकले तरीही चालेल। तर त्या कापुरामध्ये तुम्हाला 5 लवंगा टाकायच्या आहे, 5 लवंगाचा धूर तुम्हाला करायचा आहे। लवंग फुलाची असावे, तुटलेले वगैरे नसावे, भरलेल्या लवंगांचा तुम्हाला धूर करायचा आहे। तुम्हाला त्या कापरांवर 5 कापूर घ्या लागलंच तर आणि 5 लवंगा घ्या, लवंगाचा धूर तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला तुमच्या दारात सगळ्यात आधी दारात धूर करायचा आहे। दारात धूर केल्यावर तुम्हाला बघा, ज्या काही नकारात्मक शक्ती आहे घरातली ती सगळी दारात अट्रॅक्ट होते आणि ती तिथल्या तिथे बाहेर निघून जाते। 2 धूपदाणी का वापरायची मी सांगते, तर जी तुम्ही बाहेर वापरणार आहे त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे, कापूरच्या वड्या घ्यायच्या आणि त्यावर 5 लवंगा टाकायच्या आणि त्या व्यवस्थित जाळून घ्यायच्या आणि
जे काही राहिलेलं असणार आहे ते तुम्हाला घरात आत परत आणायचं नाहीये. ते बाहेरच्या बाहेरच कुंडी तुमच्या कचऱ्याचं काही जागा असेल किंवा तुम्ही खालच्या घरात राहत असेल तर झाडं वगैरे असेल तिथे कुठेतरी बाहेर ते टाकून द्या किंवा पुडी करून बाहेरच राहू द्या. सकाळी कचरावाल्यांबरोबर वगैरे देऊन टाकलं तरीही चालेल, असंही तुम्ही करू शकता. आणि ते तुम्हाला घरात घ्यायचं नाहीये. ती धूपदाणी तुम्ही ते काढून आत नंतर घेऊ शकता. दुसरे जे तुम्हाला लावायचं आहे तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरातल्या ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या घरातला जो मध्यस्थान आहे त्याला ब्रह्मस्थान म्हणतात, तिथे तुम्हाला करायचं आहे. किंवा तुम्ही देवाच्या समोर केला तरीही चालेल. कारण असं म्हटलं जातं कापूर जर का आपण आपल्या घरात जाळला तर ते पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करतं आणि तुमच्या घरात सकारात्मकता सदैव राहते. तुम्हाला तुमच्या घरासमोर सुद्धा देवघरासमोर सुद्धा हे करायचं आहे. आणि तो धूर सगळ्या घरात म्हणजे आधी देवघरासमोर लावून घेतला की सगळ्या घरात जाऊन तुम्हाला ती धुरी जी आहे ती सगळ्या घरात जाऊन तुम्हाला ती धुरी दाखवायची आहे. कुठल्याही कानो कोपऱ्यात पडद्यात बेडशीटमध्ये कुठल्याही ठिकाणी कसलीही नकारात्मकता असू दे, म्हणजे किडे मकोड्यांची सुद्धा असली ती सुद्धा त्यामध्ये जळून जाते, ती सुद्धा त्यामधनं निघून जाते आणि त्यांनी तुम्हाला जी सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे ती दिसते. तुम्ही बघा जेव्हा आपण रात्री धूप लावतो जेव्हा सुगंध येतो धूर होतो किती छान वाटतं, सुंदर वाटतं, छान वाटतं की नाही. तशाच पद्धतीने तो धूर सुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे. आधी दाराबाहेर करायचं आणि मग आपल्या घरात करायचं. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून आजच्या दिवस सर्वपित्री अमावस्येला आज नाही तर कधीच नाही असं लक्षात ठेवा आणि आवर्जून करा. फायदा तुमचाच आहे. घटस्थापना होणार आहे त्यामुळे घराचं शुद्धीकरण करून घ्या आणि मग पुढच्या गोष्टींना तुम्ही लागा. चला आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.